मित्रांनो, रामकृष्ण आहे. आता हसावं की पहिलं बोलावं हाच मोठा प्रश्न पडतो. जे कालचं शिंदे साहेबांची बाईट ऐकली, देवाभाऊची बाईट ऐकली, ह्या दोघांचं ही बोलणं तेही एकत्रित एकाच माईकवरनं आणि एकाच फ्रेममधनं हे दोघांचेही बोलणं पूर्ण ऐकलं. 20 मिनिटाची ती बाईट त्यांची जी काय ऐकलेली कालची, हे सगळं बघून एक मनाला गोष्ट त्या ठिकाणी खटकली. ती गोष्ट काय म्हणजे उद्धव ठाकरे त्यांची जी काही पिलावळ आहेत, म्हणजे सहकारी मित्र आहेत, ती एक गोष्ट लावून धरले होते की शिंदे शिंदे शिंदे, शिवसेना शिवसेना शिवसेना. बाई काहीच नाही. शिंदेची शिवसेना त्यांचं काय खरं नाही. उदय सामंत गेले, एवढे गेले, एवढे राहिले, आमच्याकडे एवढे आले, तिकडे तेवढे गेले. भाजपनं शिवसेना संपवली, भाजपनं शिवसेना पक्ष गिळला, शिवसेना हा अमित शहाची टोळी आहे, असे अनेक नेरेटिव्ह, असे अनेक गोष्टी या लोकांनी या काही काळामध्ये चालवले आणि हे कालपर्यंत चालूच होतं. मग या सगळ्या गोष्टीला, यांच्या सगळ्या ज्या बोलण्याला म्हणा किंवा यांच्या नेरेटिव्हला, बघा तुम्हाला एक गोष्ट कळते का, गॉसिप्स एक गोष्ट असते. गॉसिप्स म्हणजे चर्चा, गप्पा. ह्या गॉसिप्स ह्या बायकांना खूप सवय असते बघा, गॉसिप्स करायचे. एखादी गोष्ट असते ती गोष्ट लवकर पसरवायची, थोडं लावून सांगायचं, हे बायांचा एक स्वभाव असतो. हे गॉसिप्स जास्त या लोकांमध्ये चालत आहे आणि गॉसिप्स लोक हे जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. त्यामध्ये किती खरेपणा आहे, काय आहे, काय देणं घेणं काहीच नाही. फक्त आपल्याला वाटतं चला पसरवून द्या, लावून द्या. मग ह्या सगळ्या ज्या गॉसिपवरती, निरर्थक अशा नेरेटिव्हवरती, ह्या सगळ्या गोष्टीवरती काल शिंदे साहेबांनी अखेरचा पडदा टाकला. आणि त्यावर महत्वाचं काय माहिती आहे का, त्यावर महत्वाचं एवढं आहे की तुम्ही आमच्यावर जेवढ्या टीका कराल, आम्ही त्या टीकेहूनही जास्त, पहिलेपेक्षा जास्त अजून उभारी घेऊ आणि अजून आमचं नातं दृढ करू आणि आम्ही अजून त्याच ताकदीनं फिनिक्स पक्षासारखं आभाळाला चिरत, वाऱ्याला चिरत, तसंच बेभान होऊन चालू. यामध्ये बोलत असताना शिंदे साहेबांचं मला एक वाक्य खूप आवडलं. बघा, मैत्री कशी असावी किंवा युती कशी असावी, एक समंजसपणा कसा असावा, हे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतो, मला साहेब म्हणून वाटत नाही. देवा भाऊला, एकनाथ भाईला मला साहेब कधीच मना वाटत नाही, कारण ते आपले आहेत. आपल्या माणसाला आपण भाऊ म्हणतो. मला काल मला कमेंट आले होते की तुम्ही फडणवीस तुम्ही देवा भाऊ म्हणता किंवा एकनाथ भाई म्हणता, तुम्ही त्यांना साहेब म्हणता, साहेबाची लायकी आहे का? ते साहेबच ठीक आहेत, आमचे भाऊ आणि भाई ठीक आहेत. मग या ठिकाणी जे काही ह्या दोघांचं नातं आहे, ह्या युतीचं नातं आहे, अतिशय चांगलं आणि प्रेमळ नातं आहे. आणि त्यांनी काल सांगितलं की विरोधक ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये असूनही एवढ्या योजना आणलेल्या आहेत, एवढं समाजोपयोगी काम केलेलं आहे, लोक कल्याणकारी योजना आलेल्या आहेत, समाज उपयोगी योजना आलेल्या आहेत, हे सगळं काही असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी रस्त्यावरती उतरलो. बघा, वाक्य मित्रांनो ऐकून घ्या. आमचे कार्यकर्ते मोठे व्हावे, कार्यकर्त्याला संधी मिळावी, कार्यकर्त्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो. भलेही आम्हाला एखाद्या वेळेस एकमेकावरती टीका करायचा योग का आहे ना, पण आमच्या कार्यकर्त्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरून प्रचार केला. हे एक वाक्य आहे मित्रांनो. बघा, लातूरमध्ये 14 उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी फॉर्म काढून घेतला होता. काय घेतला होता? कारण त्या ठिकाणी बघा, लातूरमध्ये रेणापूर येथील त्यांना पक्षाचं सहकार्य काहीच मिळत नव्हतं, म्हणून त्या लोकांनी फॉर्म काढून घेतला. अहो, ज्या पक्षाला त्यांचे कार्यकर्ते मोठे करायचे नाहीत, त्यांनी या ठिकाणी प्रचार सुद्धा केला नाही. जर प्रचार केला तर आपले नगरसेवक येतील, आपले तिकडले काय नगर परिषदेचे नगराध्यक्ष होतील, महापौर होतील. मग त्यावेळेस आपल्याला काय फायदा आपल्याला? फक्त आपण मोठे पाहिजे, फक्त मुंबईचं महापौर पद आपल्याकडे पाहिजे, नाशिकचं पाहिजे, पुण्याचं पाहिजे, नवी मुंबईचं पाहिजे. ह्या लहान लहानची काही गरज नाही, लहान लहान कार्यकर्त्यांचीही काही गरज नाही, हे दाखवायचा प्रयत्न यातून होतो की काय असं वाटतं. पण या उलट सत्तेमधील जे काही लोक आहेत, नेते आहेत, यांनी
गाव ना गाव पछाडलं, कारण आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे आणि आपला कार्यकर्ता आपल्यासाठी वनवन फिरतोय, भटकतोय, तो काहीच बघत नाही. त्यांच्याकरता आपल्याला हे रस्त्यावर यावं लागेल किंवा आलं तरी चालेल, हा विचार, हे विजन घेऊन हा प्रत्येक नेता वन वन भटकत होता, गावोगावी फिरत होता कार्यकर्त्यासाठी. परत हे म्हणतात की आमचे उमेदवार कमी निवडून आले आणि जास्त भाजपनं बाजी मारलं, जास्त युतीनं बाजी मारलं, यांनी कुठे घोटाळा केलाय. हे यांची जी काही बालिश बुद्धी आहे याची मला खरंच किंवा येते. प्रचार करायचा नाही, कुठे फिरायचं नाही, काहीच नाही, फक्त घरातून फेसबुक लाईव्ह, न्यूजला भाषणं देऊन, बाईट देऊन प्रचार चालू ठेवायचा, नेरेटिव्ह चालू ठेवायचं. ते नेरेटिव्ह असं अखंड हिंदुत्वाच्या विरोधामध्ये, भारताच्या विरोधामध्ये बयान द्यायचं आणि अपेक्षा करायची की आमच्या मागे लोक उभं राहतील. हे जे काही नेरेटिव्ह होतं, हे नेरेटिव्ह काल एकनाथ शिंदे साहेबांनी, देवाभाऊंनी अगदी स्पष्टपणे सांगून पूर्णपणे उद्ध्वस्त केले. उद्धव ठाकरेंच्या नेरेटिव्हला परत उद्ध्वस्त याच लोकांनी केलंय. शिंदे, देवाभाऊ हे दोघांमध्ये आलबेल आहे. नेरेटिव्ह पूर्णपणे फेल. भाजप सेना संपवतंय, नेरेटिव्ह फेल. देवाभाऊ गेम करतायत, नेरेटिव्ह फेल. शिंदे साहेब फुटलेत, नेरेटिव्ह फेल. उदय सामंत सोडत आहेत, नेरेटिव्ह फेल. शिंदेचे आमदार फुटलेत, नेरेटिव्ह फेल. 35 आमदार शिवसेनेचे फुटलेत, नेरेटिव्ह फेल. सर्व नेरेटिव्ह फेल. आणि आमचा पक्ष एक चांगला पक्ष आहे, हे सुद्धा नेरेटिव्ह आता निकालातून फेल होऊन जाईल. म्हणजे बघा, लोक आपल्या मागे काय येतील. एक स्वतःला प्रश्न विचारून बघायचं की लोकांनी आपल्याला मत काय करायचे. रामाला शिव्या द्या, कुंभमेळ्यावरती बोला, आता येणाऱ्या कुंभमेळ्यावरती बोला. लाडक्या बहिणीला लाच तुम्ही घेता, ती मत विकता, बोला. मग तुम्ही एवढ्या गोष्टी बोलता, तुम्हाला मतदान करणार तरी कोण नेमकं. तुम्ही लाच घेऊन मतदान करता, तुम्ही लेडीजला, आपल्या महिलांना बोलता, आणि एक वर्ग असा आहे माझी लाडकी बहीण म्हणून बोलतोय. नेमकं त्या महिलेनं मतदान करायचं कोणाला. लोक कल्याणकारी योजना आणते कोणी, ज्या योजनेला याने ब्रेक लावला होता ते ब्रेक काढून योजना लोकांच्या पदरामध्ये हे लोक टाकतात. मग लोकांनी यांना मतदान करायचं की लोकांनी मतदान ह्या ब्रेकवाल्याला करायचं, हे लोक ठरवतील. लोकांच्या लोकांवर आहे, सर्वांना हक्क आहे मतदान करायचा, ते करतील. पण काही मुठभर चमचे येतात, ते मुठभर चमचे यांना मतदान करतात आणि ते मुठभर चमचे पूर्णपणे हे नेरेटिव्ह पसरवायला बंद करतात. ह्या सगळ्या नेरेटिव्हचा पंचनामा म्हणा किंवा पोस्टमॉर्टम म्हणा काल मुंबईतून झालाय. आणि यांच्या नाकावर ठिच्चून अजून एक नवीन प्रकल्पाचं उद्घाटन काल देवाभाऊनं आणि एकनाथ भाईनं दिमागदारपणे मुंबईतून केलंय. येणारा काळ यांच्याकरता अतिशय उज्ज्वल आहे. पण आपणही त्यांना साथ देऊन एक हिंदुत्व म्हणून, एक राष्ट्रप्रथम म्हणून, एक भारतवासी म्हणून आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य यंत्रणाने केलं पाहिजे. कारण आता शत्रू हे बाहेर नाहीत, शत्रू हे आतमध्ये आहेत. जेवढा धोका हा बाहेरून असतो त्याहूनही धोका आतून असतो. कारण बाहेर कितीही साखर असली, शुगर नाही होत, पण आत जेवढी साखर आहे त्यानं माणूस पूर्णपणे पोखरून घेते. हीच अवस्था आपली व्हायला लागली. आणि या सगळ्याच गोष्टीवरती परत लोकांसमोर मांडून, लोकांसमोर येऊन शिंदे साहेबांनी यांचं हे नेरेटिव्हचा पंचनामा केलाय, पोस्टमॉर्टम केलंय, एवढं मात्र नक्की आहे. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट या विषयावरती येतील अशी अपेक्षा करतो. रामकृष्ण हरी.